होतं लवकर आज, तर मी डिसाईड केलं की शंतनूला सरप्राईज देऊया. तर मी आली आहे त्याच्या ऑफिसकडे. मी ॲक्च्युली पहिल्यांदा आली आहे त्याच्या ऑफिसकडे, पण मला माहिती आहे सगळा इंटरफेस बिकॉज व्हिडिओ कॉलवर त्याने सगळं मला दाखवलं होतं. तर मी विचार केला की जर लवकर सुटलीच आहे तर मग वाय नॉट शंतनूला सरप्राईज देऊया आम्ही. आणि आज फ्रायडे आहे तर मे बी आम्ही कुठेतरी जाऊ, कारण मग घरी येता येता आम्हाला 10 वाजून जातात, म्हणजे त्याला 10 वाजून जातात आणि मग दिवस संपून जातो. तर उद्या सुट्टीच आहे तर विचार केला की थोडा सरप्राईज देऊया. तो आय थिंक सुटला आहे, त्याचा कॉल येतो आहे, बघू आपण. ओके, वॉक करून येतो आहे. आय डोंट थिंक नाही मला बघितलं आहे. तो पुढे पुढे चालत चाललाय. आय What? Excuse me. हॅलो, कसं वाटत आहे तुम्हाला? मस्त एकदम भारी, मजा आली. ऍक्च्युली लग्नाच्या आधी आम्ही एकमेकांना असे सरप्राईज द्यायचो. ओ एक्सक्यूज मी. तर आता विचार केला की आता घरीच राहतो तर मग एवढं कमी झालं होतं. आणि माझं लवकरच सुटतं ना ऑफिस, तर त्याच्यामुळे मग कसं हा नाही देऊ शकत. आधी मी जायचो तिच्या ऑफिसला. मी पण जायची, जेव्हा तिचं मी वर्कला होता आणि आमचं एकच रूट असायचा, तर आम्ही सेम बस करायचो, सेम बाजूबाजूला सीट आणि ही मला तिच्या जुन्या ऑफिस मधून मग कॅन्टीन मधून खायला व्हायला आणि डब्यात टाकून. आणि हिला मग लोक ऑफिस मध्ये बघायचे म्हणजे हावरी डब्यात पण कॅन्टीन मध्ये पण बसून खाते आणि घरी पण घेऊन जाते डब्यामध्ये टाकून, असं बघायचे. हा बोलायचं आज काय मेन्यू मध्ये सांग ना, काय काय इंटरेस्टिंग वाटतंय. आणि चांगलं भेटायचं काय जेवण. हा, विवर्क मध्ये मस्त भेटायचं. तर मग मी लवकर सुटले होते आणि माझ्या इथून हाफ ॲन आवरच आहे. तर मग येस, आम्ही विचार केला की चला आपण जरा एकदम बघूया, सरप्राईज मिळालेला आहे गाईस. बघूया काय करतोय हा, कसं निघतोय बाहेर. आणि मी त्याच्या बिल्डिंगच्या बाहेरच उभी होती, पण ते खूप प्रॉमिनंट झालं असतं, समोरच मी दिसली असतं त्याला, त्याच्यामुळे मी पार्किंगच्या इकडे थोडी उभी राहिली, ते पण गाडीच्या मागे लपून. गाडीच्या मागे. आणि तिथे खूप अंधार होता त्याच्यामुळे मग दिसलं नाही नीट, कॅमेरामध्ये एवढं दिसत नव्हतं. आणि मी युजली निघतो तेव्हा मी हिला व्हिडिओ कॉल करतो की मी निघालोय म्हणून आता. तर हिने मागाशी फोन केला तेव्हा उचलला नाही, फोन कट करून टाकला. मला वाटलं करेल, तर मी माझं आपलं मस्त टंगामंग करत चालत चाललोय गाडीकडे. आणि तेवढ्यात ही मागून येऊन, जसं तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ मध्ये, हो, आम्हाला हा वीक काहीच व्हिडिओ करता नाही आला, काहीच नाही, कारण की आमचं ऑफिसच होतं पूर्ण टाइम. तर मग आज उद्या पण आम्हाला सुट्टी आहे, परवा पण आम्हाला सुट्टी आहे, तर मे बी आम्ही करू ब्लॉग्स. पण आजचा आम्ही म्हटलं की चला, आता आम्ही जात आहोत मॉल मध्ये, इन ऑर्बिट. ह्याला खूप टाइम पासून हेअरकट करायचं आहे. आता मग विचार केला की तिकडे NB मध्ये हेअरकट करूया ह्याचा, आणि मग आम्ही काहीतरी खाऊ, थोडा टाइमपास करू आणि मग घरी जाऊ. आम्ही एवढं खायचं बघतो ना, बोलतो की हा खाऊ, आणि घुमून फिरून आम्हाला डाएट वरतीच काहीतरी डाएटच खायचं असं वाटतं. काल पण आम्ही रात्री जेव्हा घरी गेलो, एवढं आम्हाला म्हणजे असं खायचं मन झालं, खायचं एकदम असं काहीतरी खाऊ. आणि गेलो पण आम्ही बाहेर बघायला काहीतरी रात्री, बट असं जसं समोर आलं सगळं मन उडून गेलं की यार नको, जाऊ दे, चल काहीतरी प्रोटीनच खाऊ फक्त साधं आणि जाऊया घरी. तर मग आम्ही परत घुमून फिरून परत प्रोटीन वरतीच येतो. काल आम्ही विचार केला की आम्ही चाट खाऊ, तर आम्ही निघालो, मस्त मंदिरात गेलो, गुरुवार होता म्हणून संध्याकाळी. त्याच्यानंतर आम्ही गेलो चपाटी चाटला, आणि आम्ही असं घुसलो आणि आम्हाला असं सेव, पुरी, बटाटा हे सगळं दिसलं आणि आमचं पोट भरून गेलं. आणि ते चपाटी चाट मध्ये मस्त ते लोक, जर तुम्ही कोणी ठाण्यात राहत असाल, तुम्हाला माहिती असेल चपाटी चाट, तर ते लोक तिकडे ते पॅटी ठेवतात तव्यावरती घी मध्ये मस्त, आणि असं घी मध्ये तरंगत असते ती पूर्ण. ते बघून असं एवढं असं म्हणजे असं एकदम पोट भरून गेलं असं वाटलं आम्हाला. आम्ही डायरेक्ट तिकडून प्लॅनच कॅन्सल करून डायरेक्ट घरी. नाही, पण एक पाणीपुरी तर खाल्ली आहे कोणीतरी. आपण एक पाणीपुरी खाऊन पण असं वाटलं की म्हणजे काय की 10 पाणीपुरी. आणि आम्हाला बिलीव्ह नव्हतं की आम्ही तिकडे आधी पाणीपुरी खायचो.
त्याच्यानंतर चीज टोस्ट खायचो, पिझ्झा, गार्लिक ब्रेड, हा, आणि पिझ्झा, सँडविच, असं काय 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 खायचो एकत्र. म्हणजे एका टाइमला आपण 2-3 डिश खायचो आम्ही. आणि आता आम्हाला ते बघूनच जात नाहीये, विच इज अ गुड साइन. तर आता आम्ही जातो आहोत जसं तुम्हाला सांगितलं इनऑर्बिटला. बघू काय खायचं परत. मला माहितीये ना, बघू काय खायचं, काहीतरी खाऊया चांगलं. आणि मग आम्ही खातो सब. घुमून फिरून सब सगळ्यात सॉर्टेड ऑप्शन. टेस्टचा टेस्ट पण, प्रोटीनचं प्रोटीन पण, फायबरचं फायबर पण. नाही, पण जरी सब नसेल खायचं तर काहीतरी स्टार्टर्स मध्ये आम्ही खाऊ शकतो. ते एक ऑप्शन आहे आमच्या स्नॅक्स मध्येच. तर आता जातो मॉल मध्ये आणि तिकडे बघू काय करतो, तुम्हाला दाखवूच आम्ही. खूप हलत असेल कारण की रस्ता खूप खराब आहे, गाडी आम्ही स्टँड वर नाही लावला. तर ओके, आता भेटूया आपण मॉल मध्ये. ओके, बाय बाय. हेअरकटचा शॉप तर बंद झाला. मग आता आम्ही काय करणार? तर आता आम्ही आलो आहोत शॉपिंग करायला परत. हे बघताय तुम्ही, परत शॉपिंग करायला आले. नाही, आम्ही हेअरकट करायला आलेलो पण ते बंद. पण माझं दुकानच बंद झालंय, शॉपच बंद झालंय. कारण की आम्ही आलोच. हां, कारण की आम्ही आलोच 9:30ला. 9:30ला कोणच हेअरकटसाठी मॉलमध्ये ओपन ठेवेल. तर आता कपडे ट्रायल करतो. हां, म्हणजे असं खूप सगळे 10-12 असे नाही, म्हणजे एक जातो, एक कपडा उचलतो आणि मग निघतो परत. सेम तसं. होय क्या सीन है कुठे? तेरी वॉक मिटान है. माहित ना मला लिरिक्स, फक्त ट्यून माहिती आहे. जिकडे जातोय तिकडे असं बोलतायत, काहीच नाही. बोलले की मला के ब्युटीचं लिप ब्लर नवीन आलंय, ते घ्यायचं होतं, बट त्यांच्याकडे शेडच नाही. अर्ध्या गोष्टी तर संपल्यात. थोडासा आम्ही पिझ्झा खाऊ शकतो आम्ही, नाही खाऊ शकतो. थोडीशी हा सगळं खातो, राईस ठुसतो आणि मला होतं थोडीशी. मला सांगितलं आहे की थोडं कार्ब्स खाऊ शकतो, थोडं खाऊ शकतो. हां, आणि तिला फुल कट डाऊन करायला सांगितलं आहे. खाऊ शकते थोडं. तर आम्ही आता ॲक्च्युली मॉलमध्ये फिरता फिरता फिगर आउट करतो काय करायचं, कुठं जायचं आहे. कारण की केस तर कापता आले नाही. मग बाकी ज्या दुकानात जातो आहे काही बघण्यासाठी तर त्यांच्याकडे आहे नाही का स्टॉकमध्ये. तर असं फिरता फिरता जिकडे घुसतोय, सॉरी सर वी आर क्लोज्ड. दुसरीकडे घुसतोय, सॉरी सर वी आर क्लोज्ड. जे आम्हाला पाहिजे ते आहे. इन दी एंड ऑप्शन खायलाच उरणार, मग आम्ही खायलाच जाणार परत. खायला भेटेल. आमचं नशीब असं आहे ना, हे एस्केलेटर आहे. आम्ही इथून वर आलो आणि समोर आल्या आम्हाला काय दिसतं, सबवे. म्हणजे असं बोलतायत की सबवेच खायचं. सबवे आम्हाला धप्पा करतो. हां, म्हणजे सबवेच खायचं, बाकीचं काही बघायचंच नाही. आणि स्ट्रेट एकदम या गॅपमध्ये सबवे. खाने का तो यही खाने का, वरना कुछ नहीं खाने का. ये सब ऑप्शंस कॅन्सल. ओनली दॅट्स व्हॉट अ वेस्ट ऑफ टाइम. आम्ही आमचा एक तास सक्सेसफुली वेस्ट केला आहे. काही नाही केलं, काहीच नाही केलं. त्याच्यापेक्षा आम्ही सी फूड्सला गेलो असतो तर एकदम बकवास मॉल आहे. म्हणजे जर तुम्ही काही खायला वगैरे असतं याच्यासाठी जर तुम्ही त्या मॉलमध्ये बघता ना, तर मग प्लीज नका जाऊ. त्यापेक्षा मॉलच्या बाहेर आहेत ऑप्शन्स. हां, म्हणजे ते फूड कोर्टमध्ये बसणार आहे. पण तुम्ही बाहेर याल तर बाहेर आता आम्ही जिकडे चाललोय मेनलँड झाला, त्याच्या आसपास महेश लंचोम आहे. जर तुम्ही नॉनव्हेज खाता तर महेश लंचोम आहे. आणि अजून काय, सिगडी ग्लोबल आहे, मेनलँड चायना आहे, असं आहे. म्हणजे बाहेर जास्त ऑप्शन्स चांगले मला वाटले तिकडे. म्हणजे आहे मॉलमध्ये पॉपटेट्स वगैरे, बट जर तुम्हाला असं काही, जर पॉपटेट्स तुम्ही खाऊन बोर झाले असणार तर तुम्ही असं बाहेर पडू शकता. ना हेअरकट झालं, ना शॉपिंग झाली, काही नव्हतं. त्यापेक्षा लास्ट टाइम आम्ही सी फूड्सला गेलेलो तर शूज घेतले होते. तिकडे जास्त ऑप्शन्स आहेत. आम्ही जेव्हा मेनलँड किंवा एशियाला आलो तर आमचं तेव्हा व्हेज डेज असायचे. पण आम्ही आज नॉनव्हेज डे आहे. बट आम्ही युजली सुशी जेव्हा खातो तसं मी मगाशी बोललो, आम्ही व्हेजच खातो. जास्त आवडतं. हां, व्हेज जास्त चांगली टेस्ट येते. मस्त गोष्ट भेटली आम्हाला. तर हे बघा, फाइंड आउट युअर एलिमेंट अँड फ्लेवर विथ युअर बर्थडे. हां, माझं बघूया. ठीक आहे. शंतनूचा 95 आहे. एलिमेंट आहे वॉटर आणि फ्लेवर आहे सॉल्टी. आता आणि माझं 98 विच इज टायगर.
टायगर इज वुड आणि सार. सो द रिलेशनशिप इज सार अँड सॉल्टी. या दॅट्स ट्रू. तर आता आम्ही काय काय मागवलं आहे? आम्ही सुशी मागवली आहे जी खूप टाइम नंतर आपण खातोय ना. सोना हा व्लॉग बघून आपल्याला खूपच मारणार आहे. सोना म्हणजे ऐश्वर्या, सॉरी गाईज, आम्ही हे नेम रिव्हील केलेलं आहे. तिला तर ती सुशी पगलू आहे ती ऍक्च्युली. हां, ॲक्च्युली सुशी पगलू आहे. जे इंस्टाग्रामवरती ती सुशी रील्सच पाठवते मला. त्या दिवशी पण जर तुम्ही लास्ट व्लॉग बघितला असेल ज्याच्यामध्ये आम्ही चॅलेंज केलेला तिचं फेवरेट फूड गेस करायचं होतं, तर ते सुशीच होतं तिचं फेवरेट. तर हा व्लॉग जेव्हा ती बघेल तेव्हा ती खूप पिसाळणार आहे आणि तिला आपल्याला एक परत सुशी खायला घेऊन जायला लागणार आहे. हां, तर परत रिपीट आपण काय काय मागवले आम्ही व्हेज कॅलिफोर्निया. त्याच्यानंतर आम्ही मागवलं आहे प्रॉन चेंगफन चॉंगफन काय बोलतात त्याला माहीत नाही. आणि एक मंचाव सूप मागवलं आहे जो ह्याला मला पाहिजे होतं चिकन मंचाव सूप. येस. ड्रिंकमध्ये आम्ही वॉटर. येस, वॉटर. फ्रेश सोडा सॉल्ट घ्यायला पाहिजे. एक घेऊ, शेअर करूया. एक ऑर्डर आहे का तब मिळते. थँक्यू. पाणी आलंय माझ्या तोंडात एकदम बघून. आफ्टर व्हेरी लॉंग टाईम. How is it? ही डिश एवढी भारी आहे ना, असं मेल्ट झाली तोंडात जाऊन. खूप मस्त आहे. क्रंची प्रॉन म्हणजे एकदम क्रंची प्रॉन्स आहे. पण हे खूप घसरतात आहे, ते पकडतात येत ना चॉपस्टिक्समध्ये. ओ माय गॉड, प्रोफेशनल्स, एक्स्ट्रीम प्रोफेशनल्स. खूप मस्त आहे. तुम्ही जर कधी एशिया किचन किंवा मेलंडनला गेले हे नक्की मागवा. मशरूम चंकन पण चांगला आहे आणि प्रॉन्स पण चांगला आहे. खूप मस्त वाटतं आहे. गाईसेस, सो गाईसेस आम्ही निघालो आहोत. भरपूर सगळं खाऊन घरी जायला निघालो आहोत. आणि एवढं खाल्लंय की आमचं पोट पॅक झालंय. पण तरी आमच्यामध्ये एवढी मस्ती की आम्ही कुठे गेलेलो? आम्ही डेझर्ट खायला गेलेलो. तर म्हणजे मी विचार केला, मला डेझर्ट खायचं मन होत होतं. तर मी इथे पहिला आम्ही विचार केला थिओब्रोमाला जाऊ, एक ब्राउनी खाऊ. ते प्लॅन ड्रॉप झाला. मग ह्याची आयडिया होती की आपण वॉफल खाऊ. वॉफलच्या बाहेर माझी आयडिया होती वॉफल विथ आईस्क्रीम. गाडी बाहेर पार्क केली, असं बघितलं. मग स्वतःच बोलतोय खूप हेवी वाटतंय. एकदम असं इथे असं भारी फील होतं. जाऊ दे सोड, नॅचरल फक्त आईस्क्रीम वॉफल. ते सुद्धा मी नाही केलंय आणि मग चुपचापपणे घरी चाललोय. म्हणजे असं ते दुकानाचं असं बोर्ड बघूनच असं हेवी वाटतंय आधी. म्हणजे असं बोर्ड बघून असं जिमचं तोंड आठवलं. हा खरंच यार. म्हणजे एवढा आमच्यावरती डोक्यावर परिणाम झालेला आहे हेल्थ फॅक्टरचा की शुगर नो शुगर की आम्हाला ते विचार करूनच जात नाहीये. कोणी आहे नाही मॉनिटर करायला, तरी आम्हीच करतो. आम्ही फायनली तिकडून निघालो आणि बस कंट्रोल करून घेतलेला. घरी जातो गप आणि घरी गो झिरोचा आईस्क्रीम मेडिकल मधून शुगर फ्री मागवू किंवा मेडिकल मधून घेऊ आणि ते खाऊ मस्त. तर क्रेविंग इज डिफिकल्ट. पण आम्हाला असं एकदम स्वीटचं नाही होत शुगर क्रेविंग. म्हणजे जरी झालं तरी ते डार्क चॉकलेट किंवा हे गो झिरोचं चॉकलेट फ्लेवर आईस्क्रीम हे सगळं खातो आम्ही. वॉफल विफल तर म्हणजे असं वाटते आता. म्हणजे आम्ही आधी जेवायचो, वॉकच्या नावाखाली जायचो नॅचरल्सला. आम्ही वॉकच्या नावाखाली काय काय करायचो गाईस. आम्ही सकाळी वॉकला निघायचो आणि आम्ही एकदम रुटीन फॉलो करायचो. 6 o'clockला उठायचं, वॉकला निघायचं. किती पण थंडी असू दे, किती पण काय पण असू दे, ही एकदम कुडकुडत एकदम स्कूटीवरती तिच्या घरून माझ्या घरापर्यंत येणार, मला पिकअप करणार, स्कूटी पार्क करणार, आम्ही वॉक करायला चालू करणार आणि वॉक करता आम्ही चहा घेणार.
साखरेचा. इन ऍडिशन टू दॅट क्रीम क्रीम बन पाव. मग ब्रेड पकोडा पण बसून खायचो आम्ही. या असं तर होतं आमचं. पण तेव्हा आम्ही खूप बारीक होतो. मग तेव्हा मला काही फरकच नाही पडायचा ना, कारण की आम्ही ऑलरेडी बारीक होतो. त्यामुळे मस्त ढसा शुगर डोसायचो. आणि त्याच्यानंतर आता रिसेंट पर्यंत आम्ही संध्याकाळी जेवणानंतर वॉकला निघायचो आणि वॉफल खायचो. म्हणजे 5 मिनिटाचं वॉक करायचो आणि वॉफल खायचो आणि परत यायचो. म्हणजे वॉकचे शूज म्हणजे आम्हाला ते सॅटिस्फॅक्शन असायचं की हा ठीक आहे खाल्लंय पण वॉक पण केलंय ना. म्हणजे आता 2 किलोमीटर चाललो तर आता खाऊया मस्त वॉफल. काय प्रॉब्लेम आहे, होऊन जाईल, बर्न होऊन जाईल ते. आणि आता असं झालं इसमें शुगर डाला नाही. शुगर थँक्यू. पण जेव्हा तुम्ही म्हणजे असं म्हणजे एक पॉइंट fact असा आहे की जेव्हा तुम्ही असं हे सगळं फॉलो करता ना, आणि जेव्हा तुम्हाला स्वतःमध्येच डिफरन्स कळतो हो. की तुम्ही किती ऍक्टिव्ह होऊन जाता आणि तुम्ही फ्रेश वाटतं, तुम्हाला तुमची स्किन चांगली होते, टायर्डनेस नाही राहत, पिंपल्स नाही आहेत, मग तेव्हाच तुम्हाला स्वतःलाच मन नाही करत हे ऑटोमॅटिक आहे. म्हणजे आता काय लोक बोलतील की हा ठीक आहे काही शो ऑफ करताय किंवा ते असं. मी आता जर मला कोणी असं बोलत असं तर मी बोलते हा चल पक्का मत. खरंच आम्ही ऍक्च्युली आधी तसंच बोलायचो, कारण की आम्ही मस्त बारीक होतो आणि आम्ही खायचो ना, तर कोणी बोलायचं की अरे नाही बहुत शुगर आहे, क्या तू भी क्या शुगर क्या ये खाने का सब खाने का होतो. पण जेव्हा आम्ही स्वतः करायला लागलो तेव्हा आम्हाला डिफरन्स कळाला आणि मग आता आम्ही तुम्हाला सांगतोय. जोपर्यंत तुम्ही करणार ना तोपर्यंत तुम्हाला पण नाही समजणार की आम्ही काय बोलायचं ट्राय करतोय. आमची बडबड थोडी ऐकून घ्या, आम्ही आमचे पर्सनल एक्सपिरियन्सेस शेअर करतो. बट म्हणजे आता मी माझ्या बहिणीला जर बोलली हे सगळं तर ती बोलेल की बरोबर असं. पण जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हाच तुम्हाला कळेल की मेक सेन्स. बट ऍक्च्युली केल्याने खूप बरं वाटतं. म्हणजे आम्हाला तरी खूप पर्सनली म्हणजे जे ब्लोटिंग, जे टायर्डनेस आणि ते एकदम असं इथपर्यंत खायचो ना. आत्ता तोच सिच्युएशन आहे, आत्ता इथपर्यंतच खाल्लंय आम्ही. बट ठीक आहे, म्हणजे खूप टाइम नंतर आम्ही गेलो. फेब मध्ये लास्ट गेलो, ते पण आय थिंक पुण्याला असताना गेलो. इथे आल्यानंतर नाही गेलो आपण. ठाण्याला आल्यापासून परत आम्ही गेलोच नाही. जेव्हापासून आम्ही हे सिरियसली घेतोय हेल्थ फॅक्टर तेव्हापासून आम्ही नाही गेलोय. तर आधी आमचा सिरियसनेस जेव्हा आम्हाला कळत नव्हतं की इम्पॉर्टन्स काय आहे या सगळ्याचा, त्याच्या आधी आम्ही वॉक करायचो. 1 तास वॉक करायचो आणि येताना शॉर्ट. तुमच्याशी गप्पा मारता आम्ही विसरूनच गेलो की रस्ता कोणता घ्यायचा होता. चुकीचा रस्ता घेऊन आम्ही मस्त चक्कर मारून आलेलो. हे नेहमीच आहे, ह्याच्यामध्ये काही नवीन नाहीये. आमचा अर्धा तासाचा हे आम्ही बोलत असताना पण तो असाच कुठून काय रॉंग वे घेतो आणि मग नंतर परत पेट्रोल वाया घालवतो. हे नेहमीच आहे. आमचं 35 मिनिटचं ETA 45 मिनिटचं झालंय आता. आय सॉरी माझं लक्षच नव्हतं मगाशी. खूप दिवसानंतर ब्लॉग करतो. आय थिंक आम्ही लास्ट ब्लॉग संडेला गेला. पूर्ण हफ्ताच टाइम नाही, ऑफिस जास्तच. संध्याकाळी येईपर्यंत एवढा ट्रेन होऊन जातो माणूस की त्याला काय म्हणजे शुद्धीच नाही आवडत काही पोहोचल्यानंतर. म्हणूनच मी विचार केला की आज फ्रायडेचं जरा गुड डिसिजन. आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्स. व्हेरी हॅपी. खूप बडबड केली आहे आम्ही. तुम्हाला पण जर बोर होत असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब. बोर होत असेल तर का लाईक. बोर होत असेल तरी करा, नसेल होत तरी करा. असं ना तसं दोन्ही टाइमला करा. येस, आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. आता मी जातो घरी. सबस्क्राईब पण करा. उद्या वीकेंड आहे. आता जे तुम्हाला मी लास्ट व्लॉग मध्ये बोलली होती की ते आता तुम्हाला या ब्लॉग असणार आहे ते आम्ही या ब्लॉग मध्ये ते आता आम्ही तुम्हाला या ब्लॉग मध्ये परत बोलतोय. 2 ब्लॉग पासून उल्लू बनवताय. 2 ब्लॉग पासून काहीतरी एक्साइटिंग करू उद्या. पण आज परत तेच उद्या पक्का. आणि आम्ही ट्राय करू की हा ब्लॉग आम्ही उद्याच टाकू. आणि जो उद्याचा आहे तो परवा टाकू. जास्त वेट नाही करवायचा आम्हाला. हा ब्लॉग तुमच्याकडे नक्की येईल गाईस. डोंट वरी ॲट ऑल. बाय. गुड नाईट. लाईक, शेअर, सबस्क्राईब. Okay, bye.